आयुष्यातला पहिला हिचा एकटीचा प्रवास, तो पण खोपोली आणि सोबत कोण नाही. हा मला मेसेज करून ना घाबरवून घालतोय, नक्की तू खोपोली ट्रेन मध्येच आहेस ना. आता इथे माझं प्रायव्हेट हेलिकॉप्टर येणार आहे आम्हाला न्यायला. पूर्ण खोपोली दिसते. आणि इथे गगनगिरी महाराजांचा मठ हा बघा. खूप हवा आहे खूप. मस्त वारा सुटलाय आणि असं वाटतंय की बाजूला ना समुद्र आहे, पण ऍक्च्युली आम्ही आता टेकडीवर आहोत. नमस्कार, गुड मॉर्निंग. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात सकाळी सकाळीच होते. तर आज ना सागर बाईक घेऊन जात नाही आहेत, बसने जात आहेत. तर मी त्यांना ना स्टॉपवर सोडायला आले. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चला मी जाऊ, बाय बाय. सागरला सकाळी स्टॉपवर सोडून आली आणि सकाळी उठली होती ना, परत झोपली मी. आणि झोपली असा डोळा लागला ना की 11 वाजेपर्यंत मला जागच नाही. डोळा उघडला बघते तो 11 वाजले. बापरे म्हटलं. मग पटकन उठली. सगळं पटापट सगळी घरातली कामं आवरली. बॅग पण भरायची होती, सगळं भांडी कपडे जेवण सगळं करायचं होतं. पटापट आवरलं आणि आता वाजले 2. तर तयारी वगैरे करून मी आता निघते. इथून मी स्टॉपवर जायला 10 मिनटं जातील. आणि स्टॉपवर बस किती वाजता मिळेल काय माहीत. तिकडून आमची खोपोली जी काय ट्रेन आहे ती 3:30ला आहे. तर मला तिथे जवळजवळ 3-3:15च्या आधीच पोचायला पाहिजे, कारण मी मुंबईत नवीन आहे. मी कधी ट्रेनचा प्रवास केला नाही, त्याच्यामुळे मला तिकडचं काही माहीत नाही. स्टेशन कुठे ट्रेन लागते काहीच माहीत नाही आहे. त्यामुळे मग तिकडे माझी ननंद आणि माझे दीर मला भेटणार आहेत. ते अंधेरीवरून येणार आहेत. तर मी आता जाते स्टॉपवर, कारण स्टॉपवर पण बस आता कधी भेटते काय माहीत. 2ची 2:15 म्हणजे 15 मिनिटांनी बस असतात. पण सकाळी सागरला सोडायला गेली, अर्धा तास आम्ही स्टॉपवर थांबलो होतो. त्यामुळे बसचं पण काय तसं टाईम फिक्स नाही आहे. त्याच्यामुळे मी आधी जाऊन पोचलेली बरी, मग गडबड होण्यापेक्षा, कारण मला तर माहीत नाही आहे. आणि हे सगळं सांगते, पण मी बाकीचं मेन मुद्दा सांगितलाच नाही तुम्हाला की आम्ही कुठे जातोय काय जातोय. तर आम्ही खोपोलीला जातोय. तर माझी मोठी जाऊबाई आहे ना, त्यांच्या मुलीचा म्हणजे भारवीचा, तिचं नाव भारवी आहे, तिचा पहिला वाढदिवस आहे. तर तिच्या पहिल्या वाढदिवसासाठी आम्ही सगळी खोपोलीला जातोय. सागर पण आज कामावर लवकर गेले, कारण सगळं पटापट काम आवरून त्यांना पण लवकर निघायचं आहे. तर मग ते CSTला बसतील इफ पॉसिबल, नाहीतर मग ते 7:30च्या ट्रेनने येतील असं म्हणाले. तर मग बघू आता कसं होते. तर मी सगळं आवरले, गॅस बंद केला, पाणी बंद केलं, ठीक आहे. तर 2 वाजले. तर मी आता निघते भर उन्हाची. आणि आता आईचा पण फोन आला होता, म्हटलं आई थांब, म्हटलं मी चालत 10 मिनटं स्टॉपवर जाणार आहे ना, तर मी तुला फोन करते, कारण मला आता घाई. आईला पण सांगितलं नाही आहे मी कुठे जाते काय जाते. तर मी आता निघते. तर खूप छान आहे खोपोलीचा परिसर वगैरे, मी गेली होती एकदा. तर मग 2-3 दिवस बघू आम्ही काय काय करू, ते मी तुम्हाला दाखवेनच. आता मी निघते, चला बाय. सांगायची गोष्ट राहूनच गेली ती म्हणजे ना, ह्या माझ्या गार्डनमध्ये ना खूप साऱ्या चिमण्या येतात. त्यांना मी असं ना भात वगैरे घालते. तर मी त्यांना 2 दिवस तर मी नसणारच आहे. तर ती येऊन वाट बघणार आहेत. तर त्यांना मी असा करवंटीत भात घालून ठेवलाय. विचारत मी दादर स्टेशनला 3 वाजता तर पोचली. पण माझे दीर आणि ननंद तर काय आले नव्हते, कारण ट्रॅफिक पण मिळालं होतं त्यांना आणि ट्रेन पण लेट होती, त्यामुळे ते आले नव्हते. आणि ट्रेन तर खोपोली लागली आणि मी तर विचारत गेली आणि ट्रेनमध्ये कशी चढली. आणि ट्रेन सुटता माझे ननंद आणि दीर पण पोचले आणि ते वेगळ्याच डब्यात चढले. सागरना तर खूपच टेन्शन आलं होतं की नक्की मी ह्या ट्रेनमध्ये चढली आहे की नाही. तर मी त्यांना व्हिडिओ काढून पाठवला आणि हा जो नंबर आहे तो मी सांगितला. त्याच्यावरून कळलं की सागर माझ्यापेक्षा 4 डबे मागे आहे. फायनली 2.5 तासाचा एकट्याने प्रवास केल्यानंतर सागर आणि आम्ही खोपोली स्टेशनला भेटलो आणि नंतर रिक्षा वगैरे करून मग आम्ही घरी निघालो. खोपोली स्टेशनला तर आम्ही एकत्र भेटलो. आता आम्ही रिक्षाने जातोय. सगळी जी काय पापड फुसारा स्टोरी होती मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगते. विशाल वळंजू, तुमचं नाव काय? सागर वळंजू. मी मुंबई. हे बघ कसे पैसे मोजतात. तर फायनली बाबा पोचलो आम्ही. तर गंमत सांगायची आहे मला की बघा माझी ननंद नाही तेच सांगणार. आतमध्ये मी जाऊन नाही बाबा ब्लॉग बनवू शकत, एवढी हिंमत नाही माझ्या परिवारासमोर जाऊन हॅलो गायज करायची.
तर आम्ही फायनली दादांकडे पोचले. तर मी दादरला आली आणि जवळजवळ अर्धा तास थांबली होती. इंडिकेटरवर दाखवतच नव्हतं की खोपोली ट्रेन लागते, कारण बदलापूर जायची होती, त्याच्यानंतर खोपोली लागणार होती. तर मी थांबून राहिली होती की बाबा इथे 9व्या लागते की 10व्या लागते. मी 9व्या, सगळी सांगतायत की 9 लागणार. मी गेली सागरमध्ये, कधी कधी 10ला पण लागते. मग मी परत वर आली आणि जसं इंडिकेटर खोपोली लागली लगेच ट्रेन आली आणि लगेच सुटली. मग मला पहिलाच महिला डबा जो भेटला इंजिनकडून, तिसरा येते तर त्यामध्ये चढली मी. हा म्हणतो की मी मध्ये आहे, चढ आणि माझी ननंद आणि दीर येणार होते, ते तिसऱ्या डब्यात चढले. आम्ही तिघही 3 डब्यात. आणि आम्हाला पहिला हिचा एकटीचा प्रवास, तो पण खोपोली आणि सोबत कोण नाही. आणि हा मला मेसेज करून ना घाबरवून घालतोय, नक्की तू खोपोली ट्रेनमध्येच आहेस ना? चल ठीक आहे, आता खोपोली बघू, खोपोलीत भेटू. मला शंका, मी सगळ्यांना विचारते की बाबा नक्की खोपोलीच आहे ना? आली ही बघा आमची बर्थडे गर्ल. ए भारवी ओळखत नाही. ओ सॉरी तशीच करते, तिला बघूनच नाही, कोणाचं जात नाही, फक्त बॉय कोणी असू दे. दादा आणि पप्पाची सवय झाली ना. बरोबर, मी कशी ओरडते डेस्टिनेशनला नाही ग, चाललोय असं सांगते. आता आम्ही चाललोय, सगळीजण पोचली आहेत. आम्ही पण मागोमागच आहोत, सागराने पुढेच गेले. तर थोड्याच वेळात आमच्या भारवीचा बड्डे आम्ही सेलिब्रेट करू. चला पळतोय आम्ही. चला, आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोचलो. आणि स्वागतासाठी हे कोण आहे? हो आणलंय ना. ऐक, वाव मस्त डेकोरेशन केलंय. अगर डान्स करतो, हातात मोबाईल नाही, नाहीतर तुमचं डान्स दाखवले असते. डान्स आता झाला माझा एकदा. हो, आम्हाला मग परत करून दाखवा. आमची बेबी डॉल तर खूप छान नटून तर आली, पण तिने हेअरबँड लावला नव्हता. मग आम्ही पटकन घरी जाऊन परत हेअरबँड घेऊन आलो. प्रेझेंट पॉकेटवर आम्हाला तर नाव लिहायचंय, पण आमच्याकडे पेनच नाहीये. तर सागरला म्हटलं की तुम्ही इथेच थांबा, मी बरोबर जाऊन कुठून तरी पेन घेऊन येते. कॉलनीचलेच एक काका आले होते, त्यांच्याकडून पेन वगैरे घेतलं आणि मग आमच्या बर्थडे सेलिब्रेशनची तयारी इथे सुरू झाली. आज वहिनींना, म्हणजेच माझ्या मोठ्या जाऊबाईंना मी रेडी केलंय, म्हणजे त्यांची हेअरस्टाईल, मेकअप सगळं. तर माझा मेकअप आणि वहिनी कशा दिसत आहेत कमेंट करून सगळ्यांनी नक्की सांगा. तेव्हा तर लहान पोरच झालं. आम्ही सगळी इकडे आहोत आणि सागर बघा, तो बघा, त्याच्या पोटात कावळे आरडाक लागले. का बघ तू? व्हिडिओ बंद कर. एकदम वेटर, एक सूप इकडे द्या. झाला का स्टार्टर? इकडे बघ पारस. आता इथे माझं प्रायव्हेट हेलिकॉप्टर येणार आहे आम्हाला न्यायला. मागवलंय, आम्ही वाट बघतोय. इथे बघा माझं प्रायव्हेट हेलिकॉप्टर. खूप म्हणजे खूप सुंदर एरिया आहे, खूप मस्त वाटते. आता अंधार आहे त्यामुळे तुम्हाला तेवढंच दिसणार नाही, पण मी परत इथे येऊन तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन उद्या सकाळी. बघूया, दाखव ना, काय मस्त लाईट आहे. वाव, तो हायवे आहे ना खालून.
हा जुना खंडाळा हायवे. काय सुंदर नजारा आहे. पूर्ण खोपोली दिसते. आणि इथे गगनगिरी महाराजांचा मठ हा बघा. हा ती गुहा आहे जिथे महाराज समाधी घेतली होती. समाधी नाही, तिथे ते सॉरी, तपस्या. तपस्याला बसायचे. आणि हे उंच असं डोंगरावर आहे टाटा कॉलनी, हे त्यांचं हेलिपॅड. तर आता आम्ही जेवून इथे राऊंड मारतोय. मस्त गारगार वाटते. थंडी तर तेवढीशी नाहीये, पण डोंगरात असल्यामुळे आणि खूप झाडी असल्यामुळे ना गारगार तर वाटतंय. जेवलोय म्हटलं थोडंसं जिरवण्यासाठी जाऊया चालायला. पण चल इथे फेरी मारू आता 4. हो, गोल मारूया. हा. चला, आता आम्ही अनबॉक्सिंगचा व्हिडिओ करतोय. तर हा, पारसने तिच्या बहिणीसाठी स्वतः असं गिफ्ट बनवलंय. काय दिलंय आता बघूया, अनबॉक्स करणार आहोत. कर. वा, विश लिहिल्यात त्याने, स्वतःच्या हाताने लिहिलेस काय बघू. हो, हॅपी बर्थडे भारवी. हो, तुला तर काय मला म्हणजे काढून टाकलं. हे इथला पण मेसेज चला तुम्ही. नाही, तो दिसला नाही. काय आहे ते, वाचून दाखव पारस. फ्रॉम टू पारस कॅशू. फ्रॉम आणि टू पण दोघे एकाच ठिकाणी आहे. फ्रॉम टू पारस कॅशू, कॅशू. त्याची फॅक्टरी आहे काजूची. हा, कॅशू फॅक्टरी. हा, कॅशू फॅक्टरी. प्रमोशन पण. हो, आम्हाला खूप उत्सुकता लागली आहे की आमच्या पारसने भारवीला काय गिफ्ट दिले. चला लवकर अनबॉक्स करा. खूप उत्सुकता लागली आहे आम्हाला. वाव, डॉल आहे भारवी सारखी. कुठून आणली डॉन? हा, किंडर जॉय मध्ये मिळाली ना. पण सुंदर, बघा किती एफर्ट्स घेतले त्याने. छान आहे. रिक्षा सगळी भांडी गोळा करते. रिक्षा इकडे बघ. घेऊन आली आहे तिथे आमचं जीवन लिहिण्यासाठी. हे बघा, दिसले. चला, इकडे एक गिफ्ट पण आम्ही घेऊन आता इथे आमची भारवी खेळते. चला, घरी जायची वेळ झाली. पॅकअप. भारवी काका सोबत खेळते. आले. किती मस्त भारवी. वाव. खूप वादळ होत असणार ना पावसाळ्यात. हे वारा असाच असतो दिवसभर. मी बघत स्कूलला असते दुपार लवकर जातो ना. खूप हवा आहे खूप. मस्त वारा सुटलाय आणि असं वाटतंय की बाजूला ना समुद्र आहे. पण ऍक्च्युली आम्ही आता टेकडीवर आहोत आणि पहाटेपासून असा वारा सुटलाय. खूप मस्त बघू शकता. उडून जाशील. असंच वाटतंय मला. काय सुंदर यार. चला घरात. हा, बस.
घाई झाली, सगळी आवरावर होती, त्यामुळे ब्लॉग एंड करायला मला मिळालं नाही. आणि नंतर मग हवा मग 1 मिनिट जरा थांबा. My God, ती तर खूपच झाली आहे पूर्ण. तर खूप आम्ही धमाल गेली, खूप मस्त जेवलो वगैरे आणि मजा आली का. खूप छान सेलिब्रेशन झालं. मग आम्ही सगळे झोपलो. तर ब्लॉग एंड करायला मिळाला नाही. तर आता मी माझा हा ब्लॉग इथे एंड करते. पण खोपोलीत आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरणार आहोत, त्याचे ब्लॉग येतील, तर ते पण ब्लॉग नक्की बघा. तर मी माझा हा ब्लॉग एंड करते आणि आपण आता भेटू आपण नव्या ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.